काय भल्या माणसा. ए बापू, अरे काय झालं एवढं घाबरल्यासारखं घामा करत? बर थोडा शांत हो आणि पुन्हा सांग काय झालंय ती. काय सांगू भल्या माणसा तुला, पळून पळून जीव जायची वेळ आली. अरे अजून थोडा वेळ थांबला असतं तर माझा जीव गेला असता. 4 दिवस जगायचं ते आताच मेलो असतो की. अरे एवढा पळून बेजार झालास, तुला ठाऊक नसतं होय मी इथं शेतातच असतोय ती. अरे म्हणून तर शेतात तुझ्याकडे आलो की. आलास ना, काय झालं नेमकं? अरे आपली पोरं मुंबईला निघालेत. काय मुंबईला? अरे मग जाऊ दे की, त्यांची सहल जात असल. अरे बाप्पा त्यांची सहल नाही जायली, ती पोरं पोरं निघालेत. काय पोरं पोरं? अरे मग जाऊ दे की, फिरायला जात असतील, येतील फिरून. अरे ती फिराय नाही चालली. ती फिराय नाही चालले, त्यांची सहल नाही चालली, अरे मग चाललेत कशाला? अरे मी बी तुला तीच सांगतोय, ती चाललेत कशाला काय नाही ती खरंच मला माहित नाही रे. बर बर बापू, आपण गावात जाऊ आणि गावात जाऊन त्यांनाच विचारू नेमकं काय चाललंय. अरे मी बी तुला तीच सांगण्याचा प्रयत्न करतो रे. गावात जाऊ आणि त्यांनाच विचारू कुठं चाललेत काय चाललेत ती. चल चल. चल. ए बाप्पा, अरे मी प्रत्येक पोराच्या घरी जाऊन चौकशी केली तर प्रत्येक पोराची आई एकच विचारित होती पोराली. काय शिवाजी, अरे मग तेच सांग की काय विचारित होती. अरे तुम्ही चाललो खरं आहे, पण तिथं तुम्हाला कोण ओळखल कोण किंमत देईल म्हणून सांगत होती. आणि खरं आहे की त्यांचं. अरे खरं आहे पण ती पोरं काही सांगत नव्हते ना. काय काही सांगत नाही. बरं चल विचार. बरं चल, बरं लवकर लवकर. अरे दौलत बाप्पा आणि शिवाजी बापू दिसायलेत म्हणजे काहीतरी गडबड आहे म्हणायची त्यांची. होय होय, अरे दोघ जण सोबत असले का नक्कीच काहीतरी भानगड आहे. ए शिवाजी बापू, काय चाललंय तुमचं? अरे तुम्हाला सांगून काय उपयोग, नेमकं आम्हालाच कळ नाही की काय चाललंय ती. तुम्ही दोघं सोबत आलाव, सोबत चलालाव, सोबत बोलावला, तुम्ही आम्हाला म्हणाल होय आम्हालाच काय कळलं नाही की. तुमचं सगळं खरं आहे रे बाबा, पण खरंच आम्हाला माहित नाही काहीच. मग काय सांगावं तुम्हाला. म्हणजे आम्हाला कळू द्यायचं नाही म्हणा की. अरे तुम्हाला कळू द्यायचा आणि नाही कळू द्यायचा काही प्रश्नच नाही बघ. पण एक गोष्ट नक्की सांगतो, आम्ही गावात गेल्याशिवाय आम्हालाच कळणार नाही नेमकं काय चाललं. मी बी तीच म्हणणार होतो की हा? अरे आम्हाला गावात गेल्याशिवाय काहीच कळणार नाही नेमकं काय भानगड झाली ती. ए बापू, सांग वाटलं सांगा, नाहीतर नाही सांगा, आम्हीच जातो निघून. होय चले बाबा जाऊ चल. ए, चल बाप चल. तुम्ही पोराला सांगितलं तरी ऐकायला तयार नाही. नवसानं मागून घेतलाय मला तरी कळ नाही. जीव कासा विसरून चालला. कुठं जाईल काय कर काय कळ ना गेले. ए लक्ष्मी, अगं काय करणार आणि काय करणार आहे ती. बरं झालं आला होती. त्या पोराला समजून सांगा, नीट आवरा जरा त्या पोराला. मी बी तीच म्हणायला दौलो बाप्पा. अरे माझ्या बायकोनं बी लय समजून सांगितलं आणि मी बी सांगितलं, पण पोरगा एक ऐक ना बघ. होय बापू, ती मुंबईला जाणार आहे ती खरं, पण ती मुंबईला जायल्यात कशाला, तिथं जाऊन करणार आहेत काय आणि त्यांना कोण किंमत देईल तिथं. ए बाप्पा, अरे मी बी तीच म्हणतोय, तिथे त्यांना कोण किंमत देईन. हा काय लक्ष्मी, बरं नेमकं गेल्यात कुठं ती. ती काय मला सांगून गेल्यात होती, तुम्हाला सांगू इकडे गेल्यात तिकडे गेल्यात म्हणून. ए बापू चल आपणच जाऊ शोधू त्यांना. बरं बरं चल, आपणच बघू कुठे गेले काय करले ते. चल. चल बघू आता. ए बाप्पा, अरे ती बघ गँगची गँग वाट्यावर बसली की. अरे होय की. बर चल 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 जाऊ त्यांच्याकडे. चल.
ए पोरांनो, अरे कसला विचार करायला? आम्ही मुंबईला जाणार आहोत आणि त्याचाच विचार करायला आहोत. ए किसने गप, तुझी माय रडत सगळ्या गावात बोंबलत फिरायली तुला हुडकीत आणि तुला मुंबईला जायचं आठवायले का? हा अरे पोरांनो, तुम्ही अजून लहान आहात आणि मुंबईला जाणं एवढं सोपं नाही. आणि मुंबईला जायचं कसला विचार करायला ग? अहो पप्पा, आम्ही कशाला चाललो, का जाणार आहोत ते आम्हाला ठाऊक आहे. बर, तुम्ही कशाला चालला मुंबईला? आम्ही मुंबईला जाणार त्या आरक्षणासाठी. अरे ती मोठ्या माणसाची काम आहे तर. अहो पप्पा, तुम्हीच नाही तर तुमच्यासारखे सगळेच असे म्हणतात. आमच्यासारखे लेकरं म्हणजे या देशाचं भवितव्य असतंय. अरे म्हणतात, पण ती खरं नसतंय. हो, खरं नसतंय म्हणूनच ते खरं करून दाखवण्यासाठी आम्ही मुंबईला जायचं. त्या ठिकाणी जे आतापर्यंत कुणीच करून दाखवलं नाही ते आम्ही करून दाखवतो. ए पोरा, अरे तसलं काही करू नको. अरे आम्हाला इकडचं एक पोरगं म्हणजे तू, आणि तुला जर काही झालं तर आमचं कसं? मी बी तीच म्हणणार होतो. अरे तुम्हाला जर काय झालं तर आमचं कसं? अहो बापू, तुम्ही घाबरू नका, आम्हाला काहीच होणार नाही. अहो तुमच्यासारखे काळजी घेणारे चुलते लाखो आहेत आम्हाला तिकडं आणि भावंड कोट्यवधी आहेत. म्हणून म्हणतोय तुम्ही आमची काही काळजी करू नका. ए पोरांनो, अरे तुम्ही तुमच्या जीवाचं काही करून घेतल्यावर आणि मग त्या आरक्षणाचा आम्हाला काय फायदा होईल रे? हो पप्पा, तुम्ही घाबरू नका, त्यावर त्याचं आम्हाला काहीच होणार नाही. आणि झालंच तर त्या आरक्षणाचा फायदा नक्कीच माझ्या लाखो बांधवांना होईल. ए पोरा, अरे तू कसं काही करू नको, जे आम्हाला बघवणार नाही. अहो पप्पा, तुम्ही एवढं कशाला घाबरताय? आम्ही तसले काहीच करणार नाही. आणि जर केलं तर ते तिथं करून दाखवणार. अरे पण तिथं तुम्हाला कोण किंमत देईल? आणि तेवढ्या लोकांमध्ये तुमचं काय वजन पडेल? अहो पप्पा, तुम्ही आमच्या वजनाचा विचार करू नका. फक्त 35 kgच्या माणसानं अख्खं सरकार हलवून टाकलं. काय? होय, 35 किलोचा माणूसच सगळ्यांवर भारी ठरतोय. आणि तुम्हाला सांगतो, आतापर्यंत त्यांनी 75 लाखाहून अधिक OBC प्रमाणपत्र मिळवून दिले आहे. आणि त्यांनी तो लढा चालू ठेवला आहे ती फक्त आमच्यासारख्यांसाठी. जोपर्यंत आमच्यासारख्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन बंद करणार नाही, असा त्यांचा इशारा ह्या सरकारला आहे. अरे पण तिथं तुम्ही जाऊन काय करणार हे जोपर्यंत आम्हाला कळणार नाही तोपर्यंत आमचा जीव लय घाबरणार बघ. होय होय, मी बी तीच म्हणणार होतो. इथं आमचा जीव लय घाबरणार बघ. होय बापू, तुम्हाला जर इथंच सगळं सांगितलं तर तिथं जाऊन करायचं काय? हे पोरा, अरे आम्हाला कळाल्यास आमचं मन तर शांत राहील. मनोज जरांगे दादांनी जे आरक्षणाचा लढा हाती घेतलाय त्या लढ्यात त्यांनी मराठा समाजासाठी जी कष्ट हाती घेतलेत त्या कष्टाला हातभार म्हणून पण तवर तर मुंबईला जायची वेळ येणार नाही. आणि जर आलेच तर पुरुष, महिला आणि आमच्यासारखे त्या ठिकाणी उपोषणाला बसणार. आणि बसणार इथल्याच एवढ्यानं एकच ठरवले ते म्हणजे बसायचं पण उपोषणाला. हे पोरा, आता तुम्ही बिनधास्त मुंबईला जावा, उपोषणाला बसा. आता आम्हाला काही वाटणार नाही. हे बापू, चल, त्यांना काय करायचं ती करू दे. ए बाप्पा, अरे मी बी तीच म्हणणार होतो. माहित आहे मला तू काय म्हणणार आहे ते. अरे आता तुला म्हणायची गरजच नाही, कारण हे आता सगळ्या लोकांनी कळणार आहे की तू काय म्हणणार आहे. चल गपचूप. बरं बरं, ठीक आहे, चल मग.